नमस्कार. चला, आज दिल्ली सल्तनतीच्या इतिहासाच्या एका अशा पर्वात डोकावूया जिथे खिलजी आणि तुघलक या दोन राजवंशांनी काय इतक्या धाडसी आणि दूरगामी सुधारणा केल्या की त्यांनी भारताच्या इतिहासाला कायमचं बदलून टाकलं. तर मग त्यांच्या या नाट्यमय पर्वाचं विश्लेषण करण्यासाठी तयार रहा. जरा विचार करा की एक शासक बाजारातल्या प्रत्येक वस्तूची किंमत ठरवतोय, अगदी धान्यापासून ते घोड्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीची. ऐकायलाच किती अशक्य वाटतं नाही का? पण अलाउद्दीन खिलजीने हे प्रत्यक्षात करून दाखवलं होतं. आता त्याने हे का केलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कसं केलं, हेच आज आपण उलगडून पाहणार आहोत. तर आपल्या आजच्या या विश्लेषणात आपण सुरुवात करू अलाउद्दीन खिलजी या धूर्त रणनीतिकारापासून. त्यानंतर भेटू मोहम्मद तुघलक या स्वप्नाळू शासकाला आणि शेवटी पाहू फिरोजशाह तुघलक या लोककल्याणकारी निर्मात्याला. आणि हो, या सगळ्यातून मिळणारे धडे तर आहेतच. तर सुरुवात करूया त्या काळापासून. खिलजी आणि तुघलक राजवंशांचा काळ हा दिल्ली सल्तनतीसाठी प्रचंड उलथापालथीचा काळ होता. म्हणजे ह्याच काळात प्रशासन, अर्थव्यवस्था आणि लष्कर या तिन्ही क्षेत्रात असे काही बदल झाले ज्यांनी सल्तनतीचा चेहरामोहराच अगदी बदलून टाकला. पण प्रश्न असा आहे की या सगळ्या धाडसी सुधारणांमागे नक्की कारण काय होतं? तर बघा, या सुलतानांना राजसत्ता एकदम मजबूत करायची होती. मंगोल आक्रमणांना तोंड देण्यासाठी एक प्रचंड सैन्य उभं करायचं होतं आणि या सगळ्यासाठी पैसा तर लागणारच, म्हणून एक मजबूत आर्थिक व्यवस्था निर्माण करायची होती. आणि ह्याच महत्त्वाकांक्षेमुळे त्यांनी अनेक कठोर निर्णय घेतले. आणि याच कठोर निर्णयांसाठी ओळखला जातो तो पहिला सुलतान अलाउद्दीन खिलजी. तो एक अत्यंत शक्तिशाली, धूर्त आणि व्यवहारवादी शासक होता. त्याच्या सुधारणा म्हणजे काही हवेतले मनोरे नव्हते, तर त्यावेळच्या धोक्यांवर आणि गरजांवर आधारित अगदी ठोस उपाययोजना होत्या. खिलजीची लष्करी बुद्धिमत्ता तर बघा, त्याने दाग नावाची एक पद्धत सुरू केली. यामध्ये सैन्यातल्या प्रत्येक घोड्यावर एक शाही शिक्का मारला जायचा. कशासाठी? तर युद्धात चांगल्या घोड्यांऐवजी जुने किंवा कमजोर घोडे आणून जी फसवणूक व्हायची तिला आळा घालण्यासाठी. यामुळे लष्कराची ताकद कायम राहिली. आणि या दाग पद्धतीला अजून मजबूत करण्यासाठी आली चेहरा पद्धत. यामध्ये प्रत्येक सैनिकाचं सविस्तर वर्णन नोंदवून ठेवलं जायचं. यामुळे काय झालं तर सैनिकांच्या जागी बनावट लोकांना उभं करणं किंवा एकाच नावावर दोनदा पगार उचलणं यासारख्या भ्रष्टाचाराला पूर्णपणे लगाम बसला. आणि आता पाहूया खिलजीची ती सुधारणा जिचा अभ्यास आजही केला जातो, ती म्हणजे त्याची जगप्रसिद्ध बाजार नियंत्रण व्यवस्था. त्याने धान्यापासून ते कपड्यांपर्यंत आणि घोड्यांपासून ते गुलामांपर्यंत बाजारातल्या प्रत्येक वस्तूची किंमत निश्चित केली. उद्देश एकदम स्पष्ट होता: महागाई होखायची, जेणेकरून त्याच्या सैनिकांना मिळणाऱ्या कमी पगारातही त्यांचं आयुष्य व्यवस्थित चालेल. पण या एवढ्या मोठ्या व्यवस्थेचा आणि सैन्याचा खर्च येणार कुठून? उत्तर सोपं होतं: सामान्य शेतकऱ्याकडून. खिलजीने महसूल वाढवण्यासाठी शेतकऱ्यांवर त्यांच्या एकूण उत्पादनाचा तब्बल 50% कर लावला. या कठोर धोरणामुळे राज्याची तिजोरी तर भरली, पण सामान्य शेतकऱ्याचं मात्र कंबरड मोडलं. तर अलाउद्दीनच्या या कठोर व्यवहारवादानंतर आता आपण एका अशा सुलतानाकडे वळूया जो त्याच्या अगदी विरुद्ध होता: मोहम्मद बिन तुघलक. तो खूप बुद्धिमान होता, काळाच्या खूप पुढे विचार करायचा. पण झालं असं की त्याच्या भव्य योजना वास्तवापासून इतक्या तुटलेल्या होत्या की त्याचे चांगले हेतू देखील विनाशकारी ठरले. त्याची पहिली मोठी योजना काय होती? तर राजधानी दिल्लीहून देवगिरी म्हणजे आपलं आजचं दौलताबाद इथे हलवायची. आता बघा, कागदावर ही योजना एकदम भारी होती. दौलताबाद देशाच्या मध्यभागी असल्यामुळे संपूर्ण साम्राज्यावर नियंत्रण ठेवणं सोपं होतं. पण त्याने संपूर्ण दिल्लीच्या जनतेला तिथे जायची सक्ती केली. परिणाम काय झाला? तर त्या प्रवासात हजारो निष्पाप लोकांचा जीव गेला. आणि ही योजना एक मोठी शोकांतिका ठरली. आणि मग आली त्याची दुसरी धाडसी योजना: संकेतिक चलन. राज्यात चांदीची कमतरता होती, म्हणून त्याने तांब्याची नाणी चलनात आणली आणि त्यांचं मूल्य चांदीच्या नाण्यांइतकंच ठेवलं. कल्पना खरंच चांगली होती, पण एका मोठ्या चुकीमुळं सगळा खेळ फसला. झालं असं की नाणी बनवण्यावर सरकारचं कोणतंही नियंत्रण नव्हतं. लोकांनी घरीच बनावट नाणी तयार करायला सुरुवात केली आणि बघता बघता संपूर्ण अर्थव्यवस्था कोसळली. आणि म्हणूनच इतिहास त्याला अयशस्वी सुधारक किंवा विद्वान मूर्ख म्हणून ओळखतो. यातून एक खूप मोठा धडा मिळतो नाही का, की केवळ चांगली कल्पना असून चालत नाही, तर तिची अंमलबजावणी ही तितकीच महत्त्वाची असते. दूरदृष्टी आणि व्यवहार्यता यांचा मेळ घालता आला नाही की काय होतं याचं तो एक उत्तम उदाहरण आहे. आता बघा, मोहम्मद बिन तुघलकच्या या सगळ्या अयशस्वी प्रयोगांमुळे राज्यात जो गोंधळ उडाला होता
त्यानंतर सल्तनतीला गरज होती एका शांत स्थिर हाताची, आणि ती गरज पूर्ण केली फिरोज शाह तुघलकने. त्याने त्याच्या आधीच्या सुलतानाच्या धाडसी पण विनाशकारी धोरणांना पूर्णपणे बाजूला सारलं आणि राज्याला स्थैर्य देण्यासाठी लोककल्याण आणि सार्वजनिक बांधकामांवर आपलं लक्ष केंद्रित केलं. फिरोज शहाने लोकांची मनं जिंकण्याचा मार्ग निवडला. त्याने शेतकऱ्यांवरचे जाचक कर कमी केले, शेतीला पाणी मिळावं म्हणून खूप सारे कालवे आणि विहिरी बांधल्या. इतकंच नाही तर त्याने फिरोजाबादसारखी नवीन शहरं वसवली, रुग्णालयं आणि शिक्षण केंद्र उघडली. त्याच्या काळात सल्तनतीने खऱ्या अर्थाने शांतता आणि समृद्धी अनुभवली. म्हणजे बघा, एकाच घराण्यातले 2 सुलतान, पण त्यांच्या विचारांमध्ये जमीन आसमानाचा फरक. एका बाजूला मोहम्मद बिन तुघलकचे ते मूलगामी प्रयोग होते, ज्यांनी राज्यात फक्त गोंधळ निर्माण केला, तर दुसऱ्या बाजूला होता फिरोज शाह, ज्याच्या लोककल्याणकारी धोरणांनी राज्याला स्थैर्य आणि विकास दिला. तर मग या 2 महत्त्वाच्या राजवंशांकडून आणि या 3 वेगवेगळ्या सुलतानांकडून आपल्याला शिकायला काय मिळतं? त्यांच्या सुधारणांचा नेमका काय प्रभाव पडला? चला या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया. तर थोडक्यात सांगायचं झालं तर हे 3 सुलतान म्हणजे 3 वेगळी टोकं होती. अलाउद्दीन खिलजी एक कठोर पण यशस्वी रणनीतिकार, मोहम्मद तुघलक एक अयशस्वी स्वप्न पाहणारा, आणि फिरोज शाह तुघलक एक लोककल्याणकारी निर्माता. प्रत्येकाची शैली, त्यांची धोरणं आणि त्याचे परिणाम किती वेगवेगळे होते. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, की एका यशस्वी सुधारणेला एका ऐतिहासिक अपयशापासून वेगळं काय ठरवतं? तो फरक दूरदृष्टीत असतो, योग्य नियोजनात असतो, की सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांचा विचार करण्यात असतो? या सुलतानांच्या कथा आपल्याला शासनाबद्दल आणि नेतृत्वा